केलं, ताईने आमच्या आमदार साहेबांचं कौतुक केलं, ताईने या स्पर्धेचं कौतुक केलं. चला वळूया पुन्हा एकदा आपण समालोचन. हा फटका षटकाराचा शब्द तोंडून बाहेर निघाला. हुसेन टाके सांगतोय ही आहे माझी ओळख. येतोय बॅट मधून चेंडू लॉंग स्टॉप एरिया मध्ये ट्रॅव्हल बाहेर षटकार. साठी पुढचा चेंडू स्वप्नीलचा. आहा नजाकत नजाकत टायमिंग यांचा अचूक मेळ आणि येतोय हुसेन टाकेच्या बॅट मधून एक अफलातून स्ट्रोक षटकार. हुसेन टाके याच्याबद्दल सुनिश्चित स्वरूपाने बोललं जाईल. सलगचा येणारा तिसरा षटकार बॅग ऑन. हुसेन टाके सांगतोय मैदानाच्या वरती बस नाम ही काफी है. हुसेन टाके ब्रँडेड षटकार. राईट ओव्हर द विकेट. यावेळेचा हा चेंडू फटका फसलाय. चेंडू खाली परंतु चेंडू चाललाय टाटा बाय बाय सीमा रेषेच्या बाहेर. ह्यूज अँड हँडसम षटकार. लॉंग ऑफ क्षेत्रात सीमा रेषा पार षटकार. दादांची राक्षसी वृत्ती या षटकारांच्या आपण पाहतोय. हा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड डिप स्क्वेअर क्षेत्रावरून ठोकला जातोय. चेंडू सीमा रेषा पार षटकार. स्वतःसोबत प्रामाणिक राहा, कामगिरी चांगली ठेवा, मग विरोधक तुमच्यासाठी सुनिश्चित स्वरूपाने टाळ्या वाजवतील. एकदा जोर बनवतोय. अखू टप्प्याचा नाही तर खोलवर टप्प्याचा चेंडू अक्षरशः खोदून काढलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑफ क्षेत्रावरून सीमा रेषेच्या बाहेर. इट्स अ ह्यूज अँड हँडसम फहाद कळबसकर ब्रँडेड षटकार. ये बल्लेबाज तो रुकने का नाम ही नहीं ले रहे. की एक धाव आल्यानंतर बघतोय 8 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत ते या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये आणि टोटल धावसंख्या आहे ती 56. बघा मैदानाच्या वरती आता क्रिश पाटील. क्रिशला या 2 धावा रोखायच्या आहेत. या 2 धावा रोखल्या जाणार की हुसेनच्या माध्यमातून या 2 धावा बनवल्या जाणार. यावेळेचा शेवटचा चेंडू अक्षय कांबळीचा. यावेळेचा चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये वन बाउन्स. चेंडू चाललाय खेळाडूच्या डोक्यावरून. येतोय वन बाउन्स चौकार. क्रिकेटचे चाहते वर्ग आहेत. हा फटका हुसेन टाकेच्या बॅट मधून आपण पाहतोय एक दर्जेदार षटकार. हा चेंडू गोल्डन स्पॉट वरती टप्पा पडल्याच्या नंतर सन्मान दिला जातोय. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल. डीप मधून प्रोटेक्शन नाही भेटणार. चेंडू फरार सीमा रेषा पार चौकार. ही या स्पर्धेमधील सर्वोच्च भागीदारी नोंदवते परंतु त्यामध्ये अजून 6 ऍड करा. 86 बहरदार जबरदस्त षटकार. ओढण्यासाठीच बनवले जातात असं नेहमीच म्हटलं जातं. यावेळेचा चेंडू राईट आर्म अराउंड द विकेट. हेलिकॉप्टर उडवला जातोय. या चेंडूवरती झेल पकडला देखील जातोय. हुसेन टाकेचा खेळ येतोय संपुष्टामध्ये. पहिली विकेट आपण पाहतोय हुसेन टाकेच्या माध्यमातून. हुसेनला आता परतावला. भावेचा हा चेंडू फटका अप्रतिम परंतु उंची जास्त लांबी कमी. अजून एक फलंदाज मयूर बॅक टू द पॅव्हेलियन. ही जोडी मैदानाच्या वरती पाहायला मिळते. हा चेंडू त्रिफळाची आपण पाहतोय. भावेश ठरतोय या स्पर्धेमधील हॅट्रिक घेणारा
दुसरा गोलंदाज भावेशच्या नावावरती हॅट्रिक लिहिली जाते. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर साखरकरांनो आणि सर्व रसिक प्रेक्षकांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत भावेशसाठी. डीजे सेलिब्रेशन. ची गोलंदाजी आपण पाहतोय. गतीनं फलंदाजाला बीट केलं जातंय. जेव्हा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या वरती पडतोय तेव्हा या चेंडूवरती नजर ठेवावी लागते आणि नजर मैदानाच्या वरती कितपत महत्वाची असते. गती आणि गतीसोबत नियंत्रण असं सर्व काही भावेशच्या माध्यमातून दाखवलं जातंय. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये माझं देखील नाव एक उंचाच्या शिखरावरती घ्यावं लागेल असा भावेश मैदानाच्या वरती सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना संदेश देतोय. भावेशची गोलंदाजी आहे. अंतिम षटक हाताळतोय. हा चेंडू फुलटॉस स्वरूपाचा डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये चेंडू. हा चेंडूवरती स्विचिट खेळण्याचा फटका खेळला होता. तिथे फटका अंगलठी आला. या चेंडूवरती काय लिहावं लागते गुणलेखक मित्र यांना, दर्णे गुरुजी यांना काय लिहावं लागते? फक्त आणि फक्त 0 लिहावा लागतोय. कारण का गती प्रचंड गतीमध्ये फेकला जाणारा हा चेंडू मैदानाच्या वरती पार्कच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा पार्थ करत आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर वेगवान गोलंदाजीचा मारा. क्या बात है, सुफला शॉट, अप्रतिम कनेक्शन प्रॉपर आहे. चेंडू टायमिंग अचूक आहे. आता आक्रमण आपण पाहतोय. हा फटका तिथे एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. धावा तब्बल बनवायचे आहेत आणि 95 धावा बनवण्यासाठी मैदानाच्या वरती केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा, घाललेला घाम हे सर्व काही आपण पाहतोय. बघावं लागेल धावफलकावरती काय दाखवलं जाते तर 16 धावांवरती अजूनही हा चेंडू आणि याच्यासाठी मृणाल याला ओळखलं जातं. अल्टी पल्टी गती आहे चेंडूवरती, परंतु त्या गतीचा पुरेपूर समाचार घेतला. हा फटका फसलाय. उंची जास्त, लांबी कमी, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक टिपतोय झेल. पुन्हा एकदा चेंडू शेवटच्या क्षणी फिरवलेला आहे. झेल घेण्याचा दोघांच्या तुतुमयमध्ये यष्टीरक्षकाने मधून बाहेर येतोय. अक्षय पाटील म्हणजे कोण? वर्सोली संघाचा हा फलंदाज. परंतु मैदानाच्या वरती आपण पाहतोय सलकेटची स्पर्धा आपण पाहतोय. हा फटका आपण पाहतोय फाईन क्षेत्राच्या वरून वन बाउन्स. तिथे चेंडू या चेंडूवरती मोठा फटका. विकी ब्रँडेड चेंडू लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर येतोय. तडाखे बंद षटकार. कामगिरी करत आपल्या संघाला विजयश्री प्राप्त करून दाखवली होती आणि त्याच पद्धतीने डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवतोय सीमा रेषा पार. षटकार. गतीचा वापर, परंतु गतीला विकीनं ओळखलं, पाठवून दिलं. जिथे व्यासपीठाला आपण पाहतोय गवसणी घालणारा हा षटकार. एक नवीन संधी प्राप्त झाली आहे.
हा फटका लॉंगॉपच्या क्षेत्रावरून तिथे क्षेत्ररक्षक तैनात, एक सोपा झेल टिपला जातोय. मैदानाच्या वरती अडचणीत सापडलाय, परंतु हा फटका विकीचा लॉंगॉपच्या क्षेत्रामध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स जाईल सीमारेषेच्या बाहेर. लेट पण थेट मैदानाच्या वरती, जिथे 4 धावांची भर. अजून मैदानाच्या वरती 2 चेंडू येणं बाकी आणि 28 धावांची गरज. आता कठीण आहे, आता फक्त आणि होतो समोर. हा फटका विकीच्या बॅट मधून मैदानाच्या बाहेर जातोय, येतोय तडाखे बंद षटकार. एकतर्फी हा सामना, परंतु विकी स्वतःची ओळख निर्माण करून देतोय. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका. सामना जरूर आपण पाहतोय साखर संघ का आमच्या आमदारांना